जामकर विनाकारण माझ्या वाटेत आडवा यायला लागलाय. हे गाव सोडून पळूनही नाही जाऊ शकत. मी जिथे कुठे जाईल तिथून हा शोधून काढणार मला. जामकर जर का असाच त्रास देत राहिला ना तर लवकरच याला त्याच्या लाडक्या बहिणीकडे पाठवावं लागेल. बसतील वरती गप्पा मारत चिमणी 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 करत. अहो का बघताय असं? आत्ताच बाहेर म्हणालात ना सगळं विसरून जाऊ, नव्यानं सुरुवात करू. तुमचं पण माझ्यावर प्रेम आहे, मग काय झालं? मुद्दाम वाईट वागले का हो तुमच्याशी? तुम्हीच सांगा. आपला नवरा दुसऱ्या बाईकडे गेल्यावर बायकोला कसं सहन होईल ते? आणि मी तर लहानपणापासून तुम्हाला नवरा मानलाय, तुमच्यावरच प्रेम केलंय. मला कसं सहन होईल? नाही सहन होत मला दुसऱ्या बाईसोबत तुम्हाला बघून. नाही वाटून घेऊ शकत तुम्हाला मी. हो थांबा ना. लांब थांब. प्रेम आहे ना माझ्यावर? तुझ्यामुळे किती त्रास झालाय मला माहितीये. त्या जामकरनं कुत्र्यासारखी धिंड काढली गावातनं. गावातल्या प्रत्येक माणसानं तोंड सुख घेतलंय. जो येईल तो कॉलर पकडत होता, वाटेल तसं बोलत होता. सगळ्या माणसांचा विश्वास संपादन केला होता. सगळा गेला चुलीत. प्रेम आहे तुझं. काय करू त्या प्रेमाचं? लोणचं घालू? एकतर्फी प्रेम आहे तुझं. माझं कधीच नव्हतं. लहानपणापासून पै पै गोळा करून जे पैसे कमवले ते गोडांमध्ये ठेवले ते म्हणलं भविष्यासाठी वापरता येतील. ते सुद्धा घेऊन गेलेस माझ्याकडनं. इतकी दिवस प्रेमाने विचारले कुठे आहेत सांग, हेच म्हणत होतो ना मी. विसरूया, एकत्र येऊ. पण नाही. आता कशाला एकत्र यायचंय? परत त्रास द्यायला? मला मान्य आहे माझ्यामुळे तुम्हाला लय त्रास झालाय, पण तुमचा त्रास बघून मला पण त्रासच होत होता. मला तुमची लय आठवण येत होती. असं झालं होतं कधी भेटते तुम्हाला. आता भेटलोय ना आपण नव्यानं सुरुवात करूया ना. मला 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 बाकी काही नकोय. मला फक्त आपला संसार पाहिजे, तुम्ही पाहिजे. का? कशाला करायची नवीन सुरुवात? हसून त्रास द्यायला? मन नाही भरलं ना एवढ्याने?